अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला काय म्हटले होते, आता काय म्हणतायत, तो दिला नाही तर नाही। आता जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू, बरोबर आहे। हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय आहेत? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता। मग कधी टिपू सुलतान असेल, नाही तर आणखीन कोण असेल, ज्याचा संबंध काय इथं या गोष्टींचा, ज्या गोष्टींचा, हो बा माफ करा, मी त्यावर जात नाहीये, मी फक्त इथंच जातोय, मी कुठं जात नाहीये बाबा। आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की आपण शेवटी हा जून महिन्याचा मुहूर्त कुठून काढला मामा, म्हणजे मंत्री महोदय, आपण हा कुठून काढला जून महिन्याचा मुहूर्त? काय आहे जून महिन्यामध्ये? का आता का नाही देत? अहो, तुमच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलंय, गेल्या वेळेला अवकाळी पाऊस पडला, तुम्ही फिरलेले मी माझ्या डोळ्यानं बघितलंय, त्यातल्या त्यात मराठवाडा अख्खा धोपून निघाला, खरडून निघाला, त्यांच्या जमिनी नापीक झाल्या। तुमचा प्रस्तावच नोव्हेंबर महिन्यात गेला नव्हता। हे अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही। आजतागायत केंद्र सरकारनं तुम्हाला मदत 5 पैशाची केली असेल तर या सभागृहामध्ये सांगा। काय शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे? एकदा कळू द्या। शेतकऱ्यांच्या भावनेचा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा आणि त्या भावनेशी खेळून स्वतःचं राजकारण करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न करता आहात। सांगा तुम्ही की यामध्ये तुम्ही कधी हा प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारनं तुम्हाला एक तरी पैसा दिला काय म्हणून सांगा। मी या ठिकाणी कर्नाटकच्या विषयामध्ये जात नाही, सगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी आणलंय। आज आपण जर बघितलं तर मागील भाषणात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशिक्षण योजनेच्या